मराठा आंदोलनासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। मनोज जरांगे ज्यावेळी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते त्यावेळीच नागपुरात अखिल भारतीय ओबीसी महासंघातर्फे साखळी उपोषण करण्यात येत होतं। ओबीसींचं आरक्षण काढून मराठ्यांना देऊ नये अशी यांची मागणी होती। आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी मुंबई तकवर बोलण्यासाठी अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या होत्या सरकारने मान्य केल्या, तसा जिहार सुद्धा काढला। आता ओबीसी समुदायाची पुढची काय रूपरेषा असणार आहे आंदोलनाची? नाही, आमची रूपरेषा निश्चित आहे की आम्ही नुसत्या एका मागणीला धरून हे आंदोलन केलेलं नव्हतं, तर 14 मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या। त्याच्यातली ही प्रमुख मागणी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येऊ नये। काल जो जी आर निघाला त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टीला कुठेही स्थान नाही आहे की ओबीसी आरक्षणाला धक्काही लागत नाही आहे आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र निर्गमित करा अशाही प्रकारचे आदेश दिलेले नाही आहे। त्याच्यामुळे या एका बाबीवर तर आम्ही समाधानी झालो, परंतु उर्वरित 13 मागण्यांचं काय? या 13 मागण्यांवर सरकार किंवा सरकारचं प्रतिनिधी मंडळ जोपर्यंत आमच्याकडे येऊन आमच्याशी चर्चा करत नाही, आम्हाला समाधान करत नाही, आमचे समाधान करत नाही आणि योग्य ते निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन पुढे सुद्धा सुरू राहणार आहे। खरं तर त्यामध्ये उल्लेख केला आहे की हैदराबाद गॅझेटियरच्या नुसार जे पात्र व्यक्ती आहेत त्यांना मराठा कुणबीचं जे प्रमाणपत्र आहे ते देण्यात येईल, तर नेमकं काय असणार आहे त्यामध्ये? नाही, त्यांनी तेच म्हटलेलं आहे की हैदराबाद गॅझेटियर जे आहे ना त्याच्यामध्ये वैयक्तिक माहिती कुठेच नाही आहे। त्याच्यामध्ये कुणब्यांची पॉप्युलेशन दिलेली आहे, मराठ्यांची पॉप्युलेशन दिलेली आहे। काय आता तेव्हाचे जे असतील, पण त्याच्यामध्ये जो मराठा जातीचा व्यक्ती आहे तो जो महाराष्ट्रामध्ये आलेला आहे 1960 पासून, त्या व्यक्तीच्या वंशावळीतील नातेसंबंधातील कुठल्या व्यक्तीकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की वंशावळीतील या पद्धतीनुसार हा माझा पितृसत्ताक पद्धतीने नात्यातील संबंधित आहे आणि त्याच्यामुळे माझ्याकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असल्यामुळे यालासुद्धा तसं देण्यात यावं, हे झाल्यावरच संबंधित व्यक्ती तशा प्रकारचा अर्ज तहसीलदाराकडे करू शकेल। आणि मग तहसीलदाराकडे तो अर्ज आल्यावर इथे 3 लोकांची समिती दिलेली आहे। ती समिती त्याचा तपास करेल की सादर केलेली कागदपत्रे बरोबर आहे की चुकीची आहेत। ती जेव्हा बरोबर आहे हे समितीच्या निदर्शनास येईल तेव्हा ते आपला अहवाल माननीय तहसीलदाराकडे पाठवतील। तहसीलदार पुन्हा त्या अहवालाचं निरीक्षण करतील, तपास करतील आणि योग्य झाल्यावरती त्या माणसाला तशा प्रकारचं प्रमाणपत्र निर्गमित करेल। त्यानंतर त्याची व्हॅलिडिटी तपासल्या जाईल। जर ते व्हॅलिड ठरलं तर तो ओबीसीचे बेनिफिट घेण्यास पात्र ठरतो, अन्यथा नाही। ही प्रोसिजर आजही आहे। सध्याचे जे प्रचलित नियम आहे त्या प्रचलित नियमांची हीच तरतूद आहे। त्याच्यामुळे नवीन त्याच्यामध्ये काहीच नाही आहे की सरसकट कोणी आपलं जात प्रमाणपत्र घेऊन आले ना, माझी सध्याची जात मराठा आहे आणि आता मला कुणबीचं प्रमाणपत्र द्या, तसं नाही आहे। तुम्हाला तुमच्या वंशावळीतील नातेसंबंधातील कुणातरी व्यक्तीकडे तसं प्रमाणपत्र आहे हे दाखवावं लागतं। कारण आधी नियम कसा आहे आपल्याकडे, वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यापैकी कुठल्याही व्यक्तीकडे जर कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तर तो करू शकतो की म्हणजे पुष्कळसे असे उदाहरणं आहेत की माझ्या आजोबाच्या याच्यावर कुणबी आहे, माझ्या वडिलाच्या याच्यावर मराठा आहे, माझ्या मुलाच्या नावावर मराठा आहे, पण आता जात प्रमाणपत्र काढताना तो जेव्हा वंशावळ काढतो आणि आजोबाच्या महसुली किंवा शैक्षणिक दस्तऐवजावर कुणबी आढळून येतो तेव्हा त्याच्या वडिलाच्या आणि त्याच्या नावासमोर लिहिलेली कास्ट ही ग्राह्य धरल्या जात नाही, तर आजोबाच्या याच्यावर असलेली जात ग्राह्य धरल्या जाते आणि त्या आधारे त्याला कुणब्याचं प्रमाणपत्र दिल्या जाते। हा नियम ओबीसी समाजामध्ये येणाऱ्या सर्व 400 जातीकरता लागू आहे। तोच नियम आता पण टाकलेला आहे। त्याच्यामुळे नवीन त्याच्यात काय आहे? नवीन काही नसल्यामुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान होणार नाही आणि आमची जी मागणी होती की सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र निर्गमित करायची नाही, तो सुद्धा ते तर शब्दप्रयोग म्हणा आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला होता आणि सरकारने सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सरसकट प्रमाणपत्र देऊ शकत नाही। त्याच्यामुळे आमच्या आंदोलनाचा हे यश आहे।
खरं तर कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते नागपुरात की कुठेतरी ओबीसी आणि मराठा दोन्ही समुदाय अमोरासमोर येतील असं काही काम सरकार करणार नाही आणि ते होऊ देणार नाही. मराठा आंदोलकांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या आहे. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलेलं आहे. ओबीसींचं आपलं साखळी उपोषण अखिल भारतीय ओबीसी महासंघाचं अजूनसुद्धा सुरू आहे. तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे या नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही 14 मागण्या सरकारकडे मांडलेल्या आहेत. एका मागणीचं आमचं जरी समाधान झालं तर उर्वरित 13 मागण्यांवर सरकारने आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करावी. त्यांनी स्वतः किंवा शिष्टमंडळ पाठवावं. आम्ही लोक त्यांच्याशी चर्चा करू. त्यांनी आमचं समाधान करावं की ह्या मागण्या ते किती वेळात पूर्ण करतात, कसा न्याय या ओबीसी समाजाला देतात. त्याच्यावरती जर आम्ही समाधानी झालो तर चर्चा झाल्यानंतर आणि योग्य ते निर्णय भेटल्यावरती आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ. आपण बघितलं हे होते अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर, ज्यांनी सांगितलं की ओबीसींचं जे सध्याचं आरक्षण आहे त्याला कुठेही धक्का लागणार नाही आहे. त्यामुळे यामध्ये सरकार जे आहे यांच्या ज्या 14 मागण्या आहेत त्या मागण्या अजूनही कायम आहे आणि नागपुरात साखळी उपोषण अखिल भारतीय महासंघातर्फे करण्यात येत आहे. सरकारचे प्रतिनिधी आल्यानंतर चर्चा होईल, त्यानंतरच पुढचा विचार करण्यात येईल असं बबनराव तायवाडे यांनी सांगितलं आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.